आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। सांगली जिल्ह्यातील तब्बल 11 घरफोडीचे गुन्हे उघड। सांगलीच्या LCB पथकाची धडाकेबाज कारवाई। सांगली जिल्ह्यातील 11 घरफोड्या पोलिसांनी उघडकीस आणल्या असून जत, आटपाडी, विटा, चिंचणी, वांगी, इस्लामपूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोऱ्या सांगलीच्या LCB पथकाने उघडकीस आणल्या असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर त्यांच्याकडून 26,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संतोष तुळशीराम चव्हाण वय 42, आशुतोष संतोष चव्हाण वय 21 दोघे राहणार एकता नगर, सातारा रोड, जत, जिल्हा सांगली, तसेच करण अर्जुन चव्हाण वय 19 राहणार होनसळ, तालुका सोलापूर, पांडुरंग सुनील पवार वय 26 राहणार होटगी, तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्दन व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। हे पथक जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना या पथकातील प्रमोद साखरपे, हनुमंत लोहार, सोमनाथ गुंडे यांना बातमी मिळाली की संतोष चव्हाण राहणार जत व त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार राहणार सोलापूर असे 4 जण एका पांढऱ्या रंगाच्या झायलो 4 चाकी गाडीने जत येथून सांगलीकडे सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन विक्री करण्यासाठी जाणार असून त्या दरम्यान जत ते कवठे महांकाळ रस्त्यावर असलेल्या जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे थांबणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी थांबले असता जत रस्त्याने एक पांढऱ्या रंगाची झायलो हॉटेल सानिया गार्डन जवळ येऊन थांबली। बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्दन व पथक सदर गाडीजवळ जाऊन गाडीतील 4 इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारून त्यांची अंगझडती व गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूस सीट खाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्क्रूड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हँडग्लोव्ज व इत्यादी साहित्य मिळून आले। मिळालेल्या मालाबाबत आरोपींच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी काही महिन्यात जत, विटा, आटपाडी, इस्लामपूर, चिंचणी, वांगी परिसरात बंद घरे तसेच दुकान फोडून घरफोडी चोरी केली असून त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। या प्रकरणातील संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्दन, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, पोलीस नाईक सोमनाथ गुंडे, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन गस्ते, अभिजित ठाणेकर, अजय बेंद्रे, वनिता चव्हाण तसेच राज्य महामार्ग पोलीस पथकाकडील विजय पाटील, सुहास पाटील, सायबर पोलीस ठाण्याकडील सतीश आलदर, करण परदेशी, अजय पाटील, अभिजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार।
उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.